नमस्कार मित्रमैत्रिणींनो. बाजारात गेल्यावर जर 1 किलो साखरेची किंमत वाढली तर 5 किलो साखरेची किंमत वाढेल की कमी होईल? नक्कीच वाढेल. याच वाढलं तर वाढतं आणि कमी झालं तर कमी होतं. या नात्याला गणितात काय काय म्हणतात माहिती आहे? चला तर मग आज सोप्या भाषेत शिकूया. सराव संच 37 फक्त मराठी लेक्चरवालीसोबत. सराव संच 37 हा समप्रमाणवर आधारित आहे. जेव्हा एक संख्या वाढली की दुसरीही त्याच पटीत वाढते तेव्हा त्याला समप्रमाण म्हणतात. उदाहरणार्थ जास्त पेन बरोबर जास्त पैसे. बघा आता सराव संच 37 मधील पहिलं गणित काय दिले बघा रे. 7 किलोग्राम कांदे 140 रुपयांना तर 12 किलोग्राम कांदे किती रुपयांना मिळतील? आता बघा रे, समजा मी काय म्हणलं, हे जे काही 12 किलोग्रॅम कांदे हे मी काय समजले की हे आहेत एक्स. हे काय आहेत रे? एक्स. मला ते माहीत नाहीत. 12 किलोग्रॅम कांदे हे किती आहेत रे? एवढे आहेत. तर आता गुणोत्तरामध्ये मांडून घेऊया. आता गुणोत्तर कसं मांडायचं बघा रे, की काय केलं मी, जर 7 किलोग्राम कांदे किती रुपयांना रे? 140ला तर 12 किलोग्राम कांदे किती रुपयांना म्हणजे 12 भागिले एक्स. मला इथे किंमत माहीत नाही. आता काय करूया, तिरकस गुणाकार. बघा रे, तिरकस गुणाकार केल्यानंतर काय होईल, 7 गुणिले हा एक्स बरोबर इथे काय होणार आहे, 12 गुणिले 140. म्हणजेच इथं गुणाकार काय आला रे, की बघा आता काय करायचं आहे, मी इथे एक पायरी अजून वाढवते. बघा 7x बरोबर 12 गुणिले 140. आता मला काय करायची, ह्या एक्सची किंमत काढायची. तर मला हा 7 काय करावा लागेल, इथे गुणाकारामध्ये आहे तो डाव्या बाजूला उजव्या बाजूला पाठवावा लागेल. जर त्याने बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला तर इथे असणारं गुणाकाराचं चिन्ह तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, भागाकार. चला बघूया. म्हणजेच काय होणार आहे बघा रे, ह्या एक्सची किंमत काढण्यासाठी 7 मी इकडे पाठवले म्हणजे भागाकारामध्ये गेले 7. वरती काय आलं रे, 12 गुणिले 140. आता बघा 7नं मी काय केलं, 140ला भागलं तर काय येईल उत्तर, 7 × 7 आणि 7 × 2 = 14 आणि त्या आहे तो 0. बघा आता उत्तर काय येईल रे, तर ह्या एक्सची किंमत 12 गुणिले 20. 12 × 12 12 × 2 = 24 आणि 12 गुणिले 0 0. म्हणजेच जे काही 12 किलोग्राम कांदे आहेत ते किती रुपयांना मिळतील रे, तर ते मिळतील 240 रुपयांना. किती रुपयांना मिळतील, 240 रुपयांना. आहे की नाही सोपं? नेहमी लक्षात ठेवा. आता हे जे काही समप्रमाणात हा जो काही भागाकार आहे हा काय असतो रे, नेहमी स्थिर असतो. आणि ह्यानंतरनं एकक लिहायला विसरायचं नाही. म्हणजे आता किती दिलं आहे की 7 किलोग्राम कांदे हे 140 रुपयांना, तर इथं आपल्याला काय करावे लागेल, एकक हे नेहमी लिहायचं. म्हणजे ते किती आहेत रे, 240 रुपये. लक्षात आलं का? चला आता पुढील उदाहरण बघूया. आता दुसरं उदाहरण बघा. दुसरं उदाहरण काय दिले, 600 रुपयांमध्ये 15 पेंड्या कडबा मिळतो तर 1280 रुपयांमध्ये किती पेंड्या कडबा मिळेल? आता बघा रे, आपल्याला काय दिले, 600 रुपयांमध्ये 15 तर 1280 मध्ये किती पेंड्या. म्हणजेच काय करू, मला माहीत नाही म्हणून मी काय करते रे, की त्या 1280 रुपयांमध्ये एक्स पेंड्या एवढा कडबा मिळेल असे मानते. लक्षात आलं का? आता बघा रे, काय करूया, उदाहरण सोडवूया. काय सांगितले बघा, जर 600 रुपयांमध्ये किती पेंड्या, 15 तर काय करायचे, 1280 मध्ये किती पेंड्या, तिथं लिहिते एक्स. चला तिरकस गुणाकार करूया. काय होईल तो बघा रे, 600 गुणिले एक्स बरोबर 1280 गुणिले 15. आता बघा मला ह्या एक्सची किंमत काढण्यासाठी मी हा एक्स आहे तसं ठेवते आणि हे जे काही गुणाकारामध्ये असणारे 600 हे ते भागाकारामध्ये आणते. म्हणजेच काय होणार आहे, भागाकारामध्ये आले 600, वरती आहे तसंच काय आहे 1280
80 गुणिले 15. चला आता भागाकार करूया. काय होईल बघा रे भागाकार. बघा रे, ह्या शून्याला हा शून्य गेला. लक्षात आलं का. त्यानंतर बघा 15 एक्के 15, 15 चोक 60. त्यानंतर 4ने 128ला भाग जातो. भागलो. 4 एक्के 4, 4 त्रिक 12 आणि 4 दुने 8. म्हणजेच ह्या एक्सची किंमत किती आहे रे. 32. काय आहे रे. 32. म्हणजेच काय 1280. ह्या 1280 रुपयांमध्ये 32 पेंडा कडबा मिळेल. लक्षात आलं का. बघा मित्रांनो, आता जे तिसरं गणित आहे काय आहे ते. रोज 13 किलो 500 ग्रॅम पूरक खुराक 9 गायींना पुरतो. त्याच प्रमाणात 12 गायींना किती खुराक लागेल. उदाहरणामध्ये आपल्याला काय विचारले. 12 गायींना. तर आता 12 गायींना लागणारा खुराक मी काय म्हणलं रे. एक्स लागेल. 12 गायींना एक्स खुराक लागेल. आता बघा रे, जे काही 13 किलो 500 ग्रॅम एवढा खुराक कुणाला पुरतो रे. 9 गायींना. कुणाला पुरतो. 9 गायींना. तर बघा रे, एक्स किलो आपल्याला हा खुराक काढायचा आहे. तर एक्स किलो खुराक हा 12 गायींना पुरतो असं मी म्हणलं. आता ह्या एक्सची किंमत काढूया. बघा आता हे जे काही 13 किलो 500 ग्रॅम आहेत त्याचं मी असं लिहिते बघा. 13.5 छेद 9 बरोबर एक्स भागिले 12 किंवा एक्स छेद 12. आता काय करायचं आहे मला. हे एक्सची किंमत काढायची आहे. तर मी तिरकस गुणाकार करते. बघा रे, काय होईल तो गुणाकार. 13.5 गुणिले 12 बरोबर 9 गुणिले एक्स. काय करायचं आहे. 9 गुणिले एक्स. आता ह्या एक्सची किंमत काढण्यासाठी हा एक्स इथंच ठेवते. गुणाकारामध्ये असलेला 9 इकडे भागाकारमध्ये जाईल. बघा रे, काय येईल तो. 13.5 गुणिले 12 भागिले 9. आता ह्या 9ला भाग देऊया. काय होईल बघा रे. 3 त्रिक 9 आणि 3 चोक 12. काय होईल बघा रे तो. 3 त्रिक 9 आणि 3 चोक 12. हे काय झालं रे. ह्याला मी 3ने भाग लावला. आता ह्या 3ने काय करूया. 13.5ला भाग लावूया. बघा रे, काय होईल तो भाग. 3 एक्के 3, 3 चोक 12. उरला 13तून 12 गेलं उरला 1. 1.5 म्हणजेच काय. 3च्या पाड्यामध्ये 15 आहेत म्हणून 3 5 15. इथे आहे तो पॉईंट देऊया. बघा आता वरती काय राहिलं. इकडे पहा की इथे काय राहिलं रे. तर इथे राहिले 4.5 गुणिले 4 बरोबर एक्स. म्हणजेच आता ह्या दोघांचा गुणाकार आपण करूया. इथे बाजूला एका साईडला गुणाकार करते. काय आहे तो. 4.5 गुणिले 4. 4 पंचे 5 चोक 20 किंवा 4 पंचे 20. हातचाला 2. 4 चोक 16, 16 2 18. बघा रे, हे जे काही दशांश चिन्ह आहे ते इथे मी दिलं. तर काय येणार आहे उत्तर. ह्या एक्सचं उत्तर म्हणजेच ह्या एक्सचं उत्तर काय येणार आहे. 18. म्हणजेच 18 किलो खुराक 12 गायींना द्यावा लागेल. लक्षात आलं का तुम्हाला. जे काही एक्सची किंमत निघाली ती किती निघाली रे. 18 किलो खुराक हा 12 गायींना पुरतो किंवा 12 गायींना लागेल. त्यानंतर आहे चौथं उदाहरण. काय आहे बघा रे. 12 क्विंटल सोयाबीनला 36,000 रुपये पडतात. तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती. आता बघा रे, जी काही 8 क्विंटल सोयाबीन आहे त्याची किंमत काय मी मानली रे. त्याची किंमत मानली मी एक्स. तर बघा आता आपण लिहूया. म्हणजे 12 क्विंटलला किती लागतात रे. 36,000. किती लागतात. 36,000. तर 8 क्विंटल बरोबर काय येणार आहे. तर इथं मी लिहिते एक्स. आता काय करूया. ह्या दोघांचा तिरकस गुणाकार करूया. म्हणजे आपल्याला काय होईल रे. एक्सची किंमत मिळेल. म्हणून काय होणार आहे बघा. 12 गुणिले एक्स बरोबर 8 गुणिले
36,000. काय होणार आहे 8 गुणिले 36,000. ह्या एक्सची किंमत काढण्यासाठी गुणाकारामध्ये असणारा 12 इथे मी भागाकारामध्ये लिहिते. बघा रे, छेद 12. आता भाग देऊया 12ने. 12 एक्के 12, 12 त्रिक 36. म्हणजे आता काय राहिलं बघा रे, 8 गुणिले 3,000. 12 एक्के 12, 12 त्रिक 36. वरचे 3 राहिलेले 0. म्हणजेच एक्स बरोबर काय येणार आहे 8 गुणिले 3,000. काय येणार आहे 8 गुणिले 3,000. 8 8 दुणे 16, 8 त्रिक 24. गुणाकार केला 8 त्रिक 24 आणि हे राहिलेले 3 0. म्हणजेच काय होणार आहे रे बघा, जर ह्या एक्सची किंमत किती आली रे 24,000. जर 12 क्विंटलसाठी 36,000 तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत ही किती हजार असणार आहे रे 24,000. किती असणार आहे ती 24,000. लक्षात आलं का तुम्हाला? आता पुढील उदाहरण काय आहे बघा, 2 मोबाईलची किंमत 16,000 रुपये आहे. असे 13 मोबाईल खरेदी केले तर एकूण किती रुपये लागतील? बघा 2 मोबाईलची किंमत दिली आहे 16,000. तर आपल्याला काय करायचे आहेत, असे 13 मोबाईल खरेदी करायचे आहेत. मग मी काय करते, हे जे काही 13 मोबाईल आहेत त्यांची किंमत ही काय म्हणते रे, की त्याची किंमत ही एक्स मानते. आता बघा रे, जर 2 मोबाईलची किंमत ही किती आहे रे 16,000. किती आहे ती 16,000. तर अशीच 13 मोबाईलची किंमत किती असेल रे एक्स. चला तिरकस गुणाकार करून एक्सची किंमत काढूया. म्हणजेच काय होणार आहे बघा, 2 गुणिले एक्स बरोबर 13 गुणिले 16,000. आता ह्या एक्सची किंमत काढण्यासाठी गुणाकारामध्ये असणारा 2 इकडे भागाकारामध्ये नेते. म्हणजेच काय होणार आहे बघा रे, एक्स बरोबर 13 गुणिले 16,000 छेद 2. आता काय करते, ह्या 2ने काय करते रे 16,000ला भाग लावते. म्हणजे बे एक्के बे, बे 8 16. आता इथे काय येणार आहे 8,000. 13 गुणिले 8,000. म्हणजेच एक्स बरोबर काय येणार आहे रे, एक्स बरोबर 13 गुणिले 8,000. बघा रे, आता मी काय करते 13ने गुणाकार करते. 13 गुणिले 0 हे 3 0, 1 2 3 आणि 13 8 4 दर्शे. म्हणजेच काय 104. म्हणजेच 13 मोबाईल खरेदी केले. 13 मोबाईल जर खरेदी केले तर एकूण किती रुपये लागतील रे 1,04,000. किती लागतील 1,04,000. 13 मोबाईलची किंमत किती झाली रे 1,04,000. तर मित्रांनो कसं वाटलं समप्रमाण? आता सराव संच 37मधील ही गणिते पुन्हा एकदा सोडवून पहा आणि त्या गणितांचा सराव करा. बघा, गणिताची भीती सोडा आणि अभ्यासाशी मैत्री करा. असेच सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी लेक्चरवालीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि शिकत राहा.